इथे थेंबाची दारू आली. आता थेंबाची दारू प्यायल्यानंतर 4-5 वर्ष सुद्धा जगत नाही. त्याच्यामध्ये कातकरी मरायला लागला. कोळसा भट्टीवर कातकरी मरायला लागला. ऊसतोडीवर आता कातकऱ्यांना न्यायला लागले, तिकडे मारायला लागला. आणि आता आपल्या कातकऱ्यांच्या पोरी गाई म्हशीसारख्या विकल्या जायला लागले 40-50 हजारामध्ये. समाजाला काही पडलेलं नाही त्याचं. कायद्याची अंमलबजावणी करणारे जे आहेत ते तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, पोलीस पाटील असतील, कुमारी माता, कुमारवयीन मुलींची काळजी घेणारी आशा असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल, यांच्यापैकी एकालाही कातकरी मुलींची विक्री होते. आणि आपल्याकडल्या मुली शहापूर पासून ते जव्हार पर्यंतच्या सर्व फक्त कातकरी मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेर मध्ये विकल्या जातात. 40-50 हजाराला विकल्या जातात. 12-13-14 वर्षाच्या कोवळ्या पोरी या विकल्या जातात. बाकी समाजाला काही पडलेलं नाही.